motherfucking Eagle Double G. Snoop Dogg. अहो चला ना. हो चाल चाल चाल. अहो भूक लागली ना. किती अरे जाऊ काय आता जेवतं का आता होत दे. अरे चल चल रे चला चल रे चल रे. चला ना आता नाही बा. हो हो चल चला बैलही थकले ते. चला लवकर जेवण चला करून आता घेऊ. जेवण करून घेऊ. जेवण करून मग आणू चला. चला अहो या ना लवकर लवकर. भूक नाही लागली काय तुम्हाला? निरा कामच करून राहिले बापा तुम्ही. अहो या आणि शिदोरी आणली आपण जेवण करू. अहो मी तिकडे येत नाही झाडाखालीचा. झाडाखाली बसून आता सावलीत नाही. ये लवकर. नदी आहे नदीला खूप पाणी आहे. इकडं चाल झाडाखाली इकडं काठावर बसू इकडं ये. बाई मी 8 दिवसापासून पाहून राहिली ह्या माणसाले. नुसतं घाबरून राहिलेत. काय झालं तर कामच करून राहिले शेतात येऊन आणि जराही इकडे यायला तयार नाहीत. काय झालं असून गड्या? चल मी विचारतोच ते. का हो मी 2-4 दिवसापासून पाहून राहिली तुम्ही इकडे काम करताय. नदीच्या कराडनं येतच नाही. जेवाले म्हणून राहिली तुम्हाला तरी नाही येऊन राहिले तुम्ही. असं काय झालं हो? काऊन एवढे घाबरून राहिले तुम्ही? शांतीनं तिच्या नवऱ्याले प्रेमानं लोहगडावर नेलं आणि तिथून ढकलून दिलं आणि तसंच तुनं नेलं मले नदीच्या काठावर ढकलून दिलं तर काय करू हो मी? No, 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 no. अहो चाल ना बिचारे लवकर. इथं थांबतं काय? अहो किती मस्त पीक आहे. पाणी पण किती मस्त पडलं ना शेतात. पहा हिरवगार असं वाटते. बस ह्या शेतातच राहावं आणि पाहत राहावं आपलं पीक पाणी. निसर्ग बी खूप छान वाटत आहे. वा अहो पावसाचा रंग दिसून राहिला. पाऊस येते आता. तू भिजून जाशील. आज आहे बाजारचा दिवस. मी चाललो बाजारात जातो. पहिले छत्र्या घेऊन येतो. चाल तू लवकर आता. झाला वेळ झाला आता. ते छत्री फेत्री नंतर आणा. पहिले तुमच्यासाठी 2 चड्ड्या घेऊन या. या पावसाचे दिवस आहे. तुमच्या चड्ड्या वयत नाही तसेच ओल्या घालता. No, no. काय लावलं मी ना? अहो तुम्ही माया मांग कायले येऊन माया मांग वा रे वा माणूस. हे पाय अजूनही मांग काव तुम्हाला मी एवढी बोलतो तरी तुम्ही माया मांग काऊन येता हो? शिवाय देणारी पुरली पण गोड बोलून त्या लोहगडावरून ढकलून देणारी नाही पुरली. म्हणून त्या मागं फिरतो. आई एक आहे डबा. आधी जेवण करू. दही आणला काय रे डबा? खूप भूक लागली होती रे बाबू मला. बरं तू जेवून घेतो. पहिले एवढा 5 मिनिटं जेवून घेतो. झाडाले टाकून ठेवतो डबा. टाकून दे रे बाबू या झाडाले डबा. मग जेवतो मी. चल काय बाबू तू कॉलेजात चालला का? चांगला शिकजो. चांगला अभ्यास कर. नाही तर पाय ना आमच्यासारखं हे शेतातले काम करा लागन. निंदन खुरपणं हे करा लागन. मस्त ऑफिसर बन. हो आई तुझी इतकं कष्ट करत आहे ना तुझ्या कष्टाचं पूर्ण मी चित करेन. तू इतकी काळजी नको करू. आज तुम्ही स्वतःला प्रश्न विचारावा की तुम्ही आईसाठी काय करता. आपण सकाळी उठलो आणि आई दुपारी उठली असं कधी झालं का? आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलं का? तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काही आणलं का? बरं तुम्ही सांगा तुमच्या आईचा फेवरेट कलर कोणता? आईला कधी काही मिळू दे अशी प्रार्थना केली का कधी तुम्ही? पण आई नेहमीच करते तुमच्यासाठी. आईने स्वतःसाठी कधी ऑनलाईन मागितलं का?
आईचा बर्थडे तुम्ही साजरा कदाचित केला असेल, पण झालेला पसारा तुम्ही कधी आवरला का? मुलाला काहीही बोलताना तिचं मन येते भरून, पण तुम्ही कधीही येता शिव्या आईवरूनच. लक्षात ठेवून ती देवाजवळ सतत प्रार्थना करते की देवा माझ्या मुलाचं भलं होऊ दे, पण स्वतः मात्र बीपीची गोळी घ्यायला नेहमी विसरते. आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागा ना, तिचा खडबडीत हात हातात घेऊन बघा ना. कितीही कर्तव्य गाजवा तुमची झेप कमीच पडते, पण आईनं कडेवर घेतलं तर उंची आपोआप वाढते. उगीच कशाला श्रद्धेच्या गोष्टी हाणता, आईच्या पोटी जन्म घेता आणि देव कुठं आहे म्हणता. नका करू कुणाशी स्पर्धा, नका करू हेवा. जग जिंकायचं का तुम्हाला, आईच्या पायावर डोकं ठेवा. बरं आई, येतो मी आता, आणि तू पण घरी जा. हो हो बेटा, येतोस मी, काम आटपलं की. हो रत्ना, रत्ना, हो त्यासाठी डब्बा आणला ना, जेवून घे ना. निरा कामच करत राहायचं का बिचारे? हा, डबा आणला का? थांबा, एवढे काम करते, मग येते ना. बाय. हो बाबा, मी आईला नेहमीच म्हणतो की आराम कर, इतकं काम नको करत जाऊ, तरी ते ऐकतच नाही. सांगा बरं तिला समजावून. का हो तुला पोरं सांगते, मी सांगतो आराम कर, तू ऐकत काऊन नाही हो? हा, अहो बिचारे ते वय झालं ना आता, एवढं कायले उचल खाचल करतं. हे पहा, आई बापानं कुठपर्यंत कमवायचं हे वय नाही ठरवत, हे